नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. माणसं जन्माला येतात आणि मरतात. हा प्रकृतीचा नियम आहे. जन्म आणि मृत्यूच्या याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संस्कारातून मनुष्य प्राणी हा जात असतो. ते धर्माचे संस्कार असतील, ते त्याच्या जातीचे संस्कार असतील, ते त्याच्या देशाचे संस्कार असतील किंवा ते त्याच्या सोबत असणाऱ्या मित्र मंडळी, त्याने वाचलेल्या पुस्तकांच्या अशा वेगवेगळ्या संस्कारातून मनुष्य घडत असतो. त्यामुळे मनुष्य सतत चांगलं होण्यासाठी शोध घेत असतो आणि माणसाच्या कल्याणासाठी शोध घेणारे अनेक महापुरुष, धर्मसंस्थापक जगाच्या पाठीवर होऊन गेले. आणि हे होत असताना त्यांनी वेळोवेळी मानवी समाजाला आपल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं. त्यांना एक दिशा दाखवली, की या मार्गानं तुमच्या जीवनाचं कल्याण आहे, मानवाचं कल्याण आहे. हे सगळं सांगण्याचं कारण असं, की या देशामध्ये 2600 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध नावाचा एक महामानव जन्माला आला. ज्यानं मनुष्य म्हणून जन्माला आला आणि मनुष्याच्या जन्मातच त्याने माणसाचं कल्याण कशामध्ये आहे याचा मार्ग शोधला. या देशावरती साधारणतः असं बोललं जातं, की 650 वर्ष तथागत भगवान गौतम बुद्धाच्या विचारांचा, त्याच्या संस्कृतीचा, त्याच्या असणाऱ्या धम्ममार्गाचा हा प्रभाव होता. आणि आजही भारतामध्ये आपण भारत आजूबाजूला असणारे देश जे आहेत, तिथल्या डोंगरांमध्ये खोदकाम केलं, शोध घेतला, तर आपल्याला अगदी पार म्हणजे अगदी अफगाणिस्तानामध्ये असेल, तिच्या पुढे असेल, अशा ठिकठिकाणी भगवान बुद्धाचे अवशेष आपल्याला मिळतात, पुरातन काळाचे मिळतात. आणि भारतात आणि महाराष्ट्रात तर जो डोंगर खोदाल, तिथे तुम्हाला बौद्ध लेणी सापडल्याचे समोर सगळ्या पद्धतीचे पुरावे उपलब्ध आहेत. हे सगळं सांगण्याचं कारण असं, की आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत, ते म्हणजे कोळी, भंडारी आणि आगरी समाजाचे नेते आहेत राजाराम पाटील सर. आणि ते आपल्याशी या सगळ्या बहुजन समाजाचा आणि भगवान बुद्धाचा नेमका काय संबंध आहे, विशेषतः ते आगरी समाजातून येतात आणि त्या ठिकाणी प्रबोधन करत असतात. तर राजाराम पाटील सर, स्वागत आहे तुमचं मॅक्स महाराष्ट्रामध्ये. नमस्कार सर. हे जे सगळे भगवान बुद्धाच्या विचारांचा संपूर्ण देशातल्या ठिकठिकाणी उत्खननामध्ये आपल्याला पुरावे मिळतात, लेणी मिळतात. तर तुम्ही सांगा, की कशा पद्धतीनं तुम्ही ज्या समाजातून येतात, आगरी, कोळी, भंडारी, त्या समाजाशी तुमचा मोठा संबंध येतो. कशा पद्धतीचा म्हणजे कशा पद्धतीचा संबंध आहे या म्हणजे समाजाचा आणि भगवान बुद्धाचा? सर, या विषयावर बोलण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण विषय जसा एखादा उत्तर प्रश्नाचं मिळेल त्यानंतर मला प्रश्न विचारत चला, म्हणजे अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला बोलता येईल. तर आपल्याला कल्पना आहे की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांचा इतिहास माहित आहे, आरमाराचा माहित आहे आणि साधारणपणे अंदाजे 400 वर्षापर्यंत जातो. परंतु रायगडचं गॅजेट मी जेव्हा वाचलं आणि ठाण्याचं गॅजेट वाचलं, मुंबईचं गॅजेट वाचलं, त्या गॅजेटच्या वाचनानुसार माझ्या असं लक्षात आलं की ठाणे, पालघर, मुंबई हा जो भाग आहे याला 2 ते 2,500 वर्षापूर्वी अप्रांत प्रदेश असं नाव होतं. म्हणजे आपल्या दृष्टीने तो आता उत्तर कोकण. तर या उत्तर कोकणाबद्दल सगळी इथली गॅजेट असं सांगतात की या भारताच्या पश्चिम सागर किनारपट्टीवर जी बंदरं आहेत, म्हणजे पालघर पासून म्हणजे वसई, विरार, नालासोपारा, त्यानंतर कल्याण, मुंबई, उरण, पेण, अलिबाग, श्रीवर्धन, तळा, ही जी सगळी बंदरं आहेत आणि खाड्या आहेत, या खाड्यांवर भारताचा आंतरराष्ट्रीय सागरी व्यापार चालायचा, म्हणजे सम्राट अशोकाच्या काळात, भगवान बुद्धांच्या काळात. आणि या खाड्यांमधून भारताच्या सगळ्या जागतिक व्यापाराचे मार्ग आखलेले होते आणि समुद्र मार्गे जगाशी व्यापार या खाड्यांमधून चालायचा. अर्थातच आजची स्थिती जी आहे त्या सगळ्या खाड्यांच्या किनारी इथला आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी हा जो समाज आहे, जो सागरपुत्र समाज आहे, तो वसलेला आहे.
आणि त्या गॅजेटमध्ये असं म्हटलेलं आहे की सागरी व्यापाराचे हे सगळे व्यापारी होते, हे दर्यावर्दी लोक होते आणि दर्यावर्दी लोकांनी या सागर किनारी आज जसे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले दिसतात, सागरी किल्ले दिसतात, तशी पूर्वी सागरी लेणी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. आणि मग पालघर, ठाणे, रायगड, मुंबई या भागात दर 25 किलोमीटरवर लेणी आहे. या लेण्यांच्या परिसरातून जागतिक बंदरातून इथे हा व्यापार चालायचा आणि व्यापारी म्हणून किंवा दर्यावर्दी म्हणून इथला स्थानिक आगरी, कोळी, भंडारी हा जो आजचा सागरपुत्र समाज आहे हा इथून व्यापार करायचा. आणि याच लोकांनी इथे या लेण्या बांधल्या, त्यांचं संवर्धन केलं, त्यांचा विकास केला आणि या लोकांच्या जीवनावर बौद्ध धम्म संस्कृतीचा आणि विचारांचा प्रभाव प्रचंड होता. आणि हा जो भौगोलिक इतिहास आहे, या भौगोलिक इतिहासाचं रूपांतर आजच्या सामाजिक आणि धार्मिक रीतिरिवाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचा हा विषय आहे. तुम्ही आता म्हणालात की इथे असणाऱ्या भौगोलिक आणि येथील विचारांमध्ये हे सगळं पाहायला मिळतं आपल्याला. तर ते हा कोणते तुम्ही जर म्हणालात की आपल्या भौगोलिक आणि त्यांच्या राहणीमानामध्ये हे सगळं पाहायला मिळतं, तर नेमकं काय कशा पद्धतीच्या पाहायला मिळते? आता बघा, बौद्ध लेण्या आजही इथे आहेत आणि या बौद्ध लेण्यांचं संवर्धन आणि सांभाळ इथल्या लोकांनी केला असं सगळं आहे. तर नेमकं याचा शोध घेताना याचा सांस्कृतिक जो इतिहास आहे, बौद्ध संस्कृती म्हणजे नक्की काय आणि इथल्या लोकांवर त्यांचा जो प्रभाव आहे तो प्रभावाचा शोध घेत असताना इथले ज्या आगरी कोळी वस्त्या आहेत त्या आगरी कोळी वस्त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आगरी कोळी भंडारी समाजामध्ये लग्नामध्ये हुंडा घेण्याची पद्धत नाही. आता आपल्याकडे संपूर्ण देशामध्ये स्त्रियांना दुय्यम लेखणारी मनुस्मृती आहे आणि मनुस्मृतीने सांगितलं स्त्रिया या शूद्र आहेत, स्त्रिया या हलक्या आहेत आणि याचा परिणाम समाज जीवनावर झाला. आणि मग मुलीच्या लग्नात हुंडा देण्याची प्रथा महाराष्ट्रात आली, संपूर्ण देशात आली आणि हुंडा घेणं ही मनुसंस्कृतीची ओळख झाली. परंतु कोळीवाड्यांमध्ये लग्नामध्ये हुंडा घेतला जात नाही. आणि याच पद्धतीला मी शोधामध्ये माझ्या अभ्यासामध्ये मला असं सापडलं की याला मातृसत्ताक संस्कृती आहे म्हणून परिचय आहे. या संस्कृतीचा स्त्री प्रधान संस्कृती आहे, मातृसत्ताक आहे आणि पुरुष सत्ताक संस्कृतीच्या विरोधी आहे. याच्या पुढे जाऊन इथल्या स्त्रियांना लग्नामध्ये धवलारीण म्हणजे पुरोहित म्हणून लग्न लावण्याचा धार्मिक अधिकार मिळाला आणि हाच अधिकार विधवा महिलांना मिळाला. जिथे स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाही, आर्थिक अधिकार नाही, त्यामध्ये धार्मिक स्वरूपाचा अधिकार आजही कोळीवाड्यांमध्ये धवलारणीच्या रूपाने पाहायला मिळतो. एवढंच नाही, मुंबईची, ठाण्याची, रायगडची सगळी मासळी मार्केट आहेत. या मासळी मार्केटमध्ये स्त्रिया ह्या मासे विकतात. पूर्ण समुद्रावरच्या मासेमारीचा व्यवसाय आहे. 85% आर्थिक उलाढाल आहे ही महिलांकडे आहे. याच पद्धतीनं स्त्री जन्माचं इथं स्वागत केलं जातं. आर्थिक संस्कृती महिलांकडे आहे आणि इथली जी कोळीण आहे बाजारातली ही कुणालाही न घाबरणारी, मुंबईच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये स्वतः मच्छी विकणारी, तिला कोणत्याही पोलिसांची किंवा घरातल्या पुरुषांची सुरक्षेची गरज लागत नाही, अशी जगावेगळी मातृसत्ताक संस्कृती ते पाहायला मिळते. आणि याचा शोध जेव्हा मी घेतला तेव्हा याचं मूळ रामायणात दिसत नाही, महाभारतात दिसत नाही, वेदांमध्ये दिसत नाही, उपनिषदांमध्ये दिसत नाही, तर भगवान बुद्धाच्या भिक्खुनी संघात दिसतं. हे याचं वैशिष्ट्य आहे. आणि कारल्याची जी एकविरा आहे हे मातृसत्ताक संस्कृतीचं प्रतीक आहे. मोठ्या प्रमाणात महिला, आगरी कोळी पुरुष तिथे जातात आणि हा जो संस्कार आहे हा जगाच्या दृष्टीने अत्यंत आश्चर्यकारक आहे. अनेक ठिकाणी महाराष्ट्रात स्त्रीभ्रूण हत्या झाल्या, आजही होत आहेत, पण कोळीवाड्यामध्ये मुलींना प्रचंड महत्व असल्यामुळे, स्त्री प्रधान संस्कृती असल्यामुळे इथे कुठेही स्त्रीभ्रूण हत्या होण्याचं प्रकार दिसत नाहीत. ही सगळी वैशिष्ट्ये आहे. भारताच्या इतिहासाच्या दृष्टीने, वर्तमानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची, अभ्यासासाठी अत्यंत महत्वाची संस्कृती आहे असं मी निरीक्षण आमच्या समाजात केलं. तर मुळात आता या मातृसत्ताक संस्कृतीचा विषय काढायचं कारण असं आहे की कारले एकविरा ही जी माता आहे, ही माताच जे आम्ही जे संशोधन केलं त्यामध्ये असं लक्षात आलं की बौद्ध लेण्यांमध्ये ही एकविरा माता बसलेली आहे. या एकविरा मातेचा संबंध नक्की कुठल्या पुत्राशी आहे असा मी शोध घेतला. अनेक लोक, जुनी लोक सांगत होते की जे गाणी वगैरे होते त्यामध्ये आई तुझं देऊळ कोणी बांधलेलं पाची पांडवाने, ही पांडवांची बहीण आहे अशा प्रकारच्या आख्यायिका किंवा चर्चा होत्या.
परंतु माझ्या असं लक्षात आलं की पांडवांची बहीण जर एकवीरा असेल तर तिचं नाव महाभारतात का नाही किंवा रामायणामध्ये का नाही हा प्रश्न आला. आणि मग मी संशोधन केलं तेव्हा लक्षात आलं की बौद्ध लेण्यांचाच ही भाग आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी सांगितलं की एकविरा मंदिर हे बौद्ध लेण्यांचा भाग आहे. आणि म्हणून मी अधिक संशोधन केल्यानंतर लक्षात आलं की एकवीरा ही कोलीय वंशाची आहे. तिचं मूळ नाव आहे महामाया आणि ती कोलीय गणांची माता आहे आणि तिचे पती शाक्य वंशातले शुद्धोधन राजा यांच्या पोटी भगवान बुद्धांचा जन्म झाला. आणि म्हणून बौद्ध लेण्यांमध्ये हे एकविरा मंदिर दिसतं. या अर्थाने ती भगवान बुद्धांची माता आहे अशा प्रकारचं संशोधन माझ्या समोर आलं. ते आल्यानंतर मी ही जी संस्कृती आहे तिचा थोडा अभ्यास केला. त्यामध्ये कार्ले लेण्यांमध्ये एकविरेचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या एका मातेची मूर्ती आतमध्ये आहे. त्या मातेला जे नाव आहे परंपरागत तिला जोगिनी किंवा संन्यासिनी म्हटलेलं आहे. आणि या मातेलाच भगवान बुद्धांच्या साहित्यात प्रजापिता असं नाव आहे, म्हणजे भगवान बुद्धांची मावशी. तिने भगवान बुद्धांचा सांभाळ केला. आणि अशा पद्धतीने ही जी गोष्ट आहे त्यामध्ये ही जी प्रजापिता असते ती भगवान बुद्धांना विचारते ते बुद्ध झाल्यानंतर, हे तथागता तुझ्या धम्मात स्त्रियांचं स्थान काय? आणि त्यावेळी भिक्खुनी संघ नव्हता. भगवान बुद्धांसमोर प्रश्न पडला आणि या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की होय, की माझ्या धम्मात स्त्रियांचं आतापर्यंत काय स्थान नव्हतं, आणि याच्या पुढे भिक्खुनी संघ असेल आणि स्त्रियांना सुद्धा, ज्याला आपण आज मोक्ष भक्ती म्हणतो किंवा अरंत होण्याचा मान जो आहे तो भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये दिला. आणि याचं प्रतीक म्हणून आज कार्ल्याला जे आगरी कोळी लोक जातात त्यांच्या गावांमध्ये स्त्री पुरोहित, महिला पुरोहित, विधवा महिला पुरोहित लग्नामध्ये दिसतात. हे आगरी कोळी संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आता कार्ल्याच्या लेण्यांवरून अनेक वाद पूर्वी पण झाले आणि आता पण चालू आहेत. या कार्ल्याच्या लेण्याचं वैशिष्ट्य असं आहे की कार्ल्याच्या लेण्याचा जो स्तूप आहे त्या स्तूपाला आगरी कोळी लोक आपल्या लहान बाळाला घेऊन जातात, पाळण्यामध्ये ठेवतात, त्याला फेरी मारतात, म्हणजे परिक्रमा करतात आणि डोक्यावरचे जावळ काढलं जातं असा विधी आहे. हे जावळ काढणं म्हणजे काय, तर डोक्याचे पूर्ण केस काढले जातात, शेंडी ठेवली जात नाही. आणि हा जो विधी आहे बौद्ध धर्मामध्ये श्रामणेर विधी म्हणून प्रसिद्ध आहे. परंतु एकविरा मंदिर हे लेणी पाडून झालेलं आहे किंवा अतिक्रमण आहे अशा चर्चा करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने कार्ले लेण्यांच्या चैत्याला फेरी मारून पूजा करणारे आगरी कोळी लोक जे आहेत ते मातृसत्ताक लोक आहेत. या विषयाचा शोध कोणी घेतला नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्तूपाला फेरी मारण्याची परंपरा ही 200-400 वर्षाची नाही, तर ती 2500 वर्षांची, 2000 वर्षांची परंपरा. या अर्थाने केवळ एकविरा मंदिरात आगरी कोळी लोक जात नाही तर लेण्यांमध्ये जातात. म्हणून लेण्यांचा थेट संबंध, सांस्कृतिक संबंध हा आगरी कोळ्यांचा आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी 56 साली धर्मांतर केलं आणि बौद्ध धर्म स्वीकारला, पण त्याच्या अगोदरपासून आगरी कोळी लोक लेण्यांमध्ये जातात, हे वास्तव आहे. आणि म्हणून या अर्थाने एकविरा ही परशुरामाची आई नाही किंवा पांडवांची बहीण नाही, तर ती तथागत गौतम बुद्धांची आई आहे. आणि म्हणून एकविरा शब्दाचा अर्थ मी शोधला तेव्हा मला एक अभ्यासक आहेत जे हॉस्पिटलच्या डॉक्टर सुनंदा म्हणून, यांनी मला सांगितलं की एकविरा शब्दाचा अर्थ थेरी गाथामध्ये आलेला आहे. तर ज्या थेरी गाथा आहेत पाली मधल्या त्याचं मराठी भाषांतर आहे. आणि त्या थेरी गाथामध्ये एका ठिकाणी प्रजापिता थेरी गाथा सांगते आणि ती म्हणते, हे तथागता तुझं शासन हे जगातलं सर्वोत्तम शासन आहे आणि म्हणून तू एक वीर आहेस, असं प्रजापिता भगवान बुद्धांना म्हणते. आणि त्या अर्थाने महामायेचं नंतरचं नाव एकवीरा, एका वीराची आई एकवीरा असं पडलं. या वीर शब्दाचा 2000 वर्षापूर्वीचा संदर्भ मी शोधला. त्यामध्ये असं लक्षात आलं तर त्या काळामध्ये शस्त्र धारण करणाऱ्या माणसांना वीर म्हटलं जात नव्हतं, तर अंगावर कोणताही शस्त्र नसणारा, गदा, धनुष्य, ढाल, तलवार नसणारा जैन धर्माचा संस्थापक भगवान महावीर यांना महावीर म्हटलं गेलं. त्यांच्या अंगावर कोणतंही शस्त्र नाही, ते अहिंसक आहेत. आणि त्याच पद्धतीनं भगवान बुद्धांना सुद्धा वीर म्हटलं गेलं, त्यांच्या अंगावर कुठलंही शस्त्र नाही. तर भारताचं हे वैशिष्ट्य आहे की जगाला प्रेमाने जिंकता येतं, जगाला शस्त्राने आणि युद्धाने जिंकता येत नाही. अशा प्रकारचा विचार सांगणारे 2 महापुरुष झाले. त्यामध्ये भगवान महावीर आणि भगवान गौतम बुद्ध 2 आहेत. आणि म्हणून कार्ल्याच्या जे लेणी आहेत ते कार्ल्याच्या लेणी संपूर्ण देशामध्ये, जम्बूद्वीपामध्ये अतिशय सुंदर अशा लेणी आहेत, भव्य अशा लेणी आहेत. आणि त्या एकविरेला कोलीय वंशाचे म्हणून भारतातले सगळे कोळी लोक, आगरी, कोळी, भंडारी जे सागरपुत्र आहेत ते जातात. आणि ही एकविरा महामाया आमच्या कोलीय गणाची आहे
आणि तिच्या पोटी भगवान बुद्धांचा जन्म झाला अशा प्रकारचं जे साहित्य आहे ते अनेक ठिकाणी आढळून आलेलं आहे. या अर्थाने एकवीरा ही एका वीराला जन्म देणारी आई म्हणून प्रेमाने जग जिंकणाऱ्या वीराची आई अशी एकवीरेची कथा आहे. आणि आता हा जो विषय आहे गेली 7 ते 8 वर्ष मी सतत मांडत आलो आणि त्यामध्ये आताचे बौद्ध, धर्मांतरित बौद्ध आणि आगरी कोळी यांच्यामध्ये एक भावनिक आणि बंधुत्वाचं मैत्रीचं नातं तयार होत होतं. आणि अशातच कुठल्या तरी एका इंस्टाग्रामवरच्या फेक न्यूजनी जय शिवराय आणि जय भीम असं नाव घेत फेक आयडी वरून एकवीर आईवर टीका केली गेली आणि लोकांचा असा अंदाज होता की एका बौद्ध व्यक्तीने हे केलं असावं आणि म्हणून प्रचंड मोठ्या प्रमाणात या विरोधात आंदोलन करण्यात आलं. परंतु ती ते जे हे होती पोस्ट होती ती फेक होती आणि ती फेक न्यूज टाकण्यामागचा जो उद्देश होता त्या माणसांचा तो 2 समाजामध्ये दंगली घडवण्याचा होता. त्र्यंबकेश्वरला जो वाद झाला, मुस्लिम ते जे मौलवी आहेत त्यांनी धूपाचा जो धूप द्यायचा प्रयत्न केला त्र्यंबकेश्वरला, त्यांचा मंदिरात जाण्याचा उद्देश नव्हता. परंतु त्यामध्ये असं दाखवलं गेलं की त्या मुस्लिमांना मंदिरात प्रवेश करायचा होता आणि याच्यातून तिथल्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी सांगितलं की फक्त हिंदू इथे प्रवेश करतील. तर भारताचं जी सांस्कृतिक रचना आहे त्यामध्ये विविधता आहे. अनेक दर्ग्यांमध्ये हिंदू लोक जातात, अनेक हिंदू मंदिरांमध्ये साईबाबा सारख्या मंदिरामध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही एकत्र येतात. हे जे सांस्कृतिक ऐक्य आहे हे सांस्कृतिक ऐक्य तोडण्याचा प्रकार संपूर्ण देशात आज चालू आहे. 2024च्या निवडणुका लक्षात घेऊन हिंदू विरुद्ध मुस्लिम, हिंदू विरुद्ध ख्रिश्चन, हिंदू विरुद्ध बौद्ध असे वाद पेटवण्याचा जो प्रकार आहे तो ठाणे जिल्ह्यामध्ये घडला. आणि या सगळ्या वादामध्ये कल्याणमध्ये एका तरुणावर हल्ला केला गेला, मारहाण केली गेली आणि त्या वादातून कधी नव्हता असा वाद बौद्ध आणि आगरी कोळ्यांमध्ये उभा राहिला. आणि हा वाद मिटवण्यासाठी आता 20 तारखेला कल्याणमध्ये एका मोर्चाचं आयोजन केलं आहे. तर या मोर्चामध्ये हे प्रकरण कसं मिटवावं, बौद्ध आणि आगरी कोळी यांच्यामधला हा जो वाद आहे हा वाद एका फेक न्यूजने पेटवलेला असेल तर अशा प्रकारच्या वादांकडे जाणकार आणि सुशिक्षित तरुणांनी लक्ष देऊ नये, त्यातलं सत्य अभ्यासावं. यासाठी हे लेण्यांचं आणि आगरी कोळ्यांचं नातं, एकविरा आणि भगवान बुद्ध यांचं नातं, याबरोबरच 1932 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आगरी कोळ्यांना जमिनीचा सातबारा मिळावा म्हणून कोकणातल्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या खोतांविरोधात एक आंदोलन केलं. आणि या उच्चवर्णीय खोतांच्या ताब्यात नावावर असलेल्या परंतु प्रत्यक्ष आगरी कोळी लोक कसत होत्या अशा जमिनी या ओबीसीना मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकरी संप केला. तो जगातला सगळ्यात विक्रमी संप होता. तो 7 वर्ष संप चालला आणि आगरी समाजाच्या वतीने नारायण नागू पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत नेतृत्व केलं. आणि याचे खरे नेते कायद्याचं ड्राफ्टिंग करण्याचं काम बॅरिस्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि म्हणूनच रायगडमध्ये, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये आज जमीन आणि घरांची मालकी हक्क जो ओबीसीना मिळालाय, आगरी कोळ्यांना मिळालाय, याचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ही चळवळ रायगडमध्ये फार प्रसिद्ध आहे. किंबहुना नारायण नागू पाटील यांचे चिरंजीव ऍडव्होकेट दत्ता पाटील यांनी बाबासाहेबांच्या नंतर, नारायण नागूंच्या नंतर सेजच्या प्रकल्पाच्या विरोधात नेतृत्व केलं आणि सेजला इथून परतवून लावला. आणि पेण, रायगड, पनवेल म्हणजे पेण, पनवेल, उरण इथल्या जमिनी ऍडव्होकेट दत्ता पाटील यांनी वाचवल्या. याच पद्धतीनं त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून लोकनेते दिबा पाटील यांनी सिडको विरुद्धची लढाई केली आणि सिडको विरुद्धच्या लढाईत 12.5% मिळवून देण्याचं काम दिबा पाटील साहेबांनी केलं. या दोन्ही नेत्यांची जी विचारसरणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानणारी आहे. एवढीच नाही तर भगवान बुद्धांना हे दोन्ही नेते आदर्श मानायचे. आणि म्हणून हे जे नातं आहे रायगडमधल्या शेतकऱ्यांचं आंबेडकरी चळवळीशी, भगवान बुद्धांशी आणि डॉक्टर आंबेडकरांशी हे जे नातं आहे हे नातं बाबासाहेब आंबेडकरांचं निर्वाण झाल्यानंतर, महापरिनिर्वाण झाल्यानंतर एवढं चर्चेला आलं नाही. परंतु रायगड जिल्ह्यामध्ये दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांनी बाबासाहेबांची ही कुळांची, शेतीची चळवळ जिवंत ठेवली आणि हीच चळवळ आम्ही चालवत आहोत. परंतु ठाणे जिल्ह्यामध्ये या चळवळीची चर्चा नसल्यामुळे आज कोणीतरी फेक अकाउंट ओपन करतो आणि अशा काही चुकीच्या पोस्ट टाकतो आणि त्यामध्ये आगरी कोळी तरुणांनी एका बौद्ध तरुणाला मारहाण करणं, यामध्ये खरं म्हणजे बौद्ध तरुण आणि आगरी कोळी तरुण यांचा कोणाचाच दोष नाही. ज्याने कोणी ही फेक पोस्ट टाकली तो आरोपी आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेतला पाहिजे.
आणि पोलीस त्याचा शोध घेतील, सरकार त्याच्यावर निर्णय घेईल. परंतु हे जर वातावरण अशाच प्रकारचं राहिलं तर दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकते. आणि महाराष्ट्रात ज्या कोल्हापूर पासून प्रत्येक ठिकाणी जे दंगलीचं वातावरण आहे हे देशाच्या एकतेला धोका आहे. विविधतेमध्ये एकता शोधणाऱ्या भारताला हा धोका आहे. आणि हा धोका थांबवायचा असेल तर भारतीय समाज, सकल भारतीय समाज म्हणून आमच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. अशा प्रकारचा विचार घेऊन कल्याणमध्ये एक परिषद झाली. त्या परिषदेमध्ये बौद्ध समाजाचे नेते, आगरी समाजाचे नेते एकत्र आले आणि 20 तारखेला एका मोर्चाचं आयोजन करायचं ठरलं. परंतु या मोर्चाच्या आयोजनाबद्दल माझं असं स्पष्ट मत आहे, केवळ मोर्चाने लोकांना समस्या समजत नाही, उपाय समजत नाहीत. आणि म्हणून मोर्चामध्ये प्रबोधन महत्वाचं असलं पाहिजे. आणि म्हणून त्या सभेमध्ये मी असा विषय मांडला की प्रत्येक गावात, म्हणजे बौद्ध वस्ती असेल किंवा आगरी कोळी वस्ती असेल, या गावामध्ये जाऊन एकविरा आणि भगवान बुद्ध, कोलीय वंशाची एकविरा महामाया आणि शाक्य वंशाचे भगवान बुद्ध, शाक्य वंशाचे राजा शुद्धोधन यांच्या दोघांच्या एकत्र येण्यातून भगवान बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे 2500 वर्षापासून आगरी कोळ्यांचं भगवान बुद्धांशी नातं आहे. ते नातं भाच्याचं, मामाचं असेल किंवा एकविरा आईचे पुत्र म्हणून भावाभावाचं असेल. आणि हे नातं बौद्ध लेण्यांमध्ये आजही पाहायला मिळते. इथले लेणी हा इतिहास सांगतात आगरी कोळ्यांचा की ते जागतिक दर्जाचे व्यापारी आहेत. याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संदर्भ घेऊन उत्तर कोकणात म्हणजे ठाणे, रायगड, पालघर यामध्ये शेतकऱ्यांची अनेक आंदोलनं केली. त्या रायगड जिल्ह्यातल्या आंदोलनामध्ये आपल्याला माहित आहे की चौदार तळ्याच्या पाणी हक्काचं आंदोलन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रहाचे केसेस बाबासाहेब आंबेडकर लढलेले आहेत. मनुस्मृती दहनामध्ये रायगड जिल्ह्यातच बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आहे. त्याच पद्धतीने कुळ कायद्याचं आंदोलन आहे जे 7 वर्ष जागतिक कीर्तीचा शेतकरी संप झाला, त्याचं नेतृत्व, आगरी कोळ्यांचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. ही जर चळवळीचा इतिहास जर आजच्या भारताला कळला किंवा इथल्या ठाणे रायगड पट्ट्यातल्या तरुणांना कळला तर बौद्ध आणि आगरी कोळी अशा प्रकारचा कुठलाही फेक न्यूजवर आधारित असलेला वाद उभाच राहू शकत नाही. आणि म्हणून आजच्या तरुणांना आम्हाला सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समाजाला केवळ जमिनींचाच हक्क दिला नाही तर पाण्याच्या हक्कासाठी सुद्धा संघर्ष इथल्या लोकांना करायला लागला. मंदिर प्रवेशाचं जे आंदोलन आपल्याला माहित आहे, काळाराम मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. त्याचबरोबर रामेश्वर मंदिर जे चौलला आहे त्या मंदिरामध्ये आगरी कोळ्यांना प्रवेश तिथले ब्राह्मण नाकारत होते. आणि म्हणून नारायण नगुना तिथल्या मंदिर प्रवेशासाठी आंदोलन करावं लागलं. या सगळ्या प्रकारातून असं सिद्ध होतं की जमिनी, पाणी, शिक्षण, धर्म याचे सगळे अधिकार भारतातल्या मनुवाद्यांनी आम्हाला नाकारले होते. आणि हे नाकारलेले अधिकार देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्या आंदोलनांनी केलं. आणि हे सत्य संविधानामध्ये आहे, आरक्षणामध्ये आहे. आणि असं असताना आमचं भांडण हे कुठल्याही मागासवर्गीय जात बांधवांवर नाही, त्याच पद्धतीने उच्चवर्णीय बांधवांशी पण तसं भांडण नाही. परंतु जेव्हा जेव्हा जमिनीच्या हक्कांचा विषय येतो, पाण्याच्या हक्कांचा विषय येतो, शिक्षणाच्या हक्कांचा विषय येतो, आरक्षणाचा विषय येतो, त्या हक्कांच्या विरुद्ध जर उच्चवर्णीय आमच्या विरोधात लढायला उतरत असतील तर निश्चितपणे आमच्या हक्कांसाठी, मानवतेच्या हक्कांसाठी संघर्ष अटळ आहे. मग तो राजकीय असेल, शिक्षणाचा असेल, आरक्षणाचा असेल. पण आमचं नातं हे एससी जाती, एसटी जाती, आदिवासी, बौद्ध यांच्याबरोबर सख्या भावाचं नातं आहे. हे नातं 2500 वर्षापूर्वीचं आहे. आणि म्हणून भगवान बुद्धांचा विचार आज देशाला नवीन वाटत असला तरी देशातल्या सगळ्या इतिहासाची पानं उलटली तर लॉर्ड कनिंगहम नावाचे इंग्रज इतिहासकार आहेत, त्यांनी संशोधन केलं आणि भारताच्या भूमीच्या खाली खोदकाम केलं, उत्खनन केलं. तेव्हा लक्षात आलं जिथे जिथं मंदिर आहे, जिथे जिथे शहर आहे तिथे फक्त बौद्ध लेण्यांचे अवशेष सापडतात. याचाच अर्थ सम्राट अशोकाच्या काळात, भगवान बुद्धांच्या काळात सांस्कृतिक, धार्मिक आणि भौतिक अर्थानं पूर्ण भारत हा बौद्धमय होता. याचे पुरावे अप्रांत प्रदेशात, कोकणात पाहायला मिळतात. आणि याचा थेट संबंध समुद्रकिनारी आगरी कोळी लोकांशी येतो. आणि म्हणूनच नालासोपारा येथून भगवान बुद्धांची 2 मुलं संघमित्रा आणि महेंद्र यांना समुद्र मार्गे श्रीलंकेला पोहोचवण्याचं काम सुद्धा इथल्या आगरी कोळ्यांनी केलेलं आहे, कारण त्यावेळी विमानं नव्हती. अशा प्रकारचा आणखी मोठा सांस्कृतिक नातेसंबंध इथे पाहायला मिळतो. एवढंच नाही, कार्ले लेण्याला, बौद्ध लेण्यांमध्ये असलेल्या एकविरा आईकडे मोठ्या प्रमाणात 2 ते 2500 वर्षापासून आगरी कोळी लोक, सगळे लोक, वसई पासून अलिबाग पर्यंत, श्रीवर्धन पासूनचे लोक एका वर्षी एकविरेच्या यात्रेला जातात. आता पुणे जिल्ह्यामध्ये लोणावळ्यामध्ये असलेल्या या एकविरा मंदिरामध्ये मुद्दामून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक का जातात या प्रश्नाचा उत्तर आहे 2000 वर्षापासूनचं
भगवान बुद्धांचं आणि आई एकविरेचं जे नातं आहे, कोलीय वंश आणि शाक्य वंशाचं नातं आहे, त्या नात्यामुळे ते जातात. याचा शोध आतापर्यंत आम्हाला मिळत नव्हता. सरकारी गॅजेट तपासल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा 400 वर्षाचा इतिहास आम्हाला माहितच आहे. त्या आरमाराच्या इतिहासामध्ये आगरी, कोळी, भंडारी नौदलाचे प्रमुख आहेत. परंतु हेच नातं सम्राट अशोकाच्या नौदलापर्यंत जातं आणि 2500 वर्षापूर्वीचा इतिहास आम्हाला इथे पाहायला मिळतो. मागच्याच कोरोनापूर्व काळामध्ये नवी मुंबई विमानतळामध्ये किरूमाता लेण्या होत्या आणि या लेण्या वाचवण्याचं काम इथल्या आगरी, कोळी, कराडी तरुणांनी केलं. 29 दिवस मी हे आंदोलन केलं आणि शेवटी कोरोनाचा पहिला दिवस आला तेव्हा पोलिसांनी मला उठवलं आणि आंदोलन थांबवलं. पण 29 दिवसाचं हे आंदोलन लेण्या वाचवण्याचं आंदोलन होतं. कोरोनाचा फायदा घेऊन, पोलिसांची मदत घेऊन या लेण्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. हा जो प्रकार नवी मुंबई विमानतळात घेतला हा अत्यंत वाईट प्रकार आहे की भारताचा सांस्कृतिक ठेवा नष्ट करून विकास होत असेल, त्या विकासाला काही अर्थ नाही. जगामध्ये शेक्सपियरची झोपडी सुद्धा जपली जाते. मग इतक्या 2000 वर्षांचा सांस्कृतिक आंतरराष्ट्रीय इतिहास असलेल्या लेण्या उद्ध्वस्त का होत आहेत, यासाठी रायगडच्या आगरी कोळ्यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनाला बौद्ध बांधवांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आणि मोठ्या संख्येने बौद्ध आणि आगरी कोळी एकत्र लढले. दिबा पाटलांच्या आंदोलनामध्ये, सिडको विरोधाच्या आंदोलनात आगरी, कोळी, बौद्ध एकत्र लढले. त्यानंतर दत्ता पाटलांच्या आंदोलनात एकत्र लढले. नारायण नगू बाबासाहेब एकत्र लढले. हा विषय कल्याण शहरामध्ये सांगण्याची वेळ आता आलेली आहे. कारण आता जे काही राजकारण चालू आहे त्या राजकारणामध्ये विविधतेने नटलेल्या जातीपंथाच्या वेगवेगळ्या वर्णांच्या वेगवेगळ्या रंगाच्या भारताला हा जो एक पुष्पगुच्छ आहे किंवा गोप आहे, एक अलंकार आहे देशाच्या सांस्कृतिक ऐक्याचा, हा अलंकार तोडण्याचं काम विशिष्ट लोकांकडून चालू आहे. आणि हे हाणून पाडायचं असेल तर भारताच्या नागरिकांनी एकत्र येऊन अशा प्रकारचं ऐक्य जपलं पाहिजे. आणि ऐक्य जपण्यासाठी भगवान बुद्धांनी जी मैत्रीची भावना सांगितली की पहिल्यांदा माणसांमध्ये, वेगवेगळ्या जाती धर्माच्या माणसांमध्ये मैत्री भावना रुजली पाहिजे, प्राणी मात्रांमध्ये मैत्री भावना रुजली पाहिजे. 2000 वर्षापूर्वी जो विचार भगवान बुद्धांनी या देशात सांगितला, हा विचार आज इथल्या मनुवाद्यांनी परदेशात पोहोचवला असला, भगवान बुद्धांच्या अनेक लेण्या उद्ध्वस्त केल्या असल्या, अनेक विहार उद्ध्वस्त केली असली तरी जागतिक चिनी प्रवाशांनी याच्या नोंदी आपल्या ग्रंथामध्ये घेतलेल्या आहेत. या चिनी प्रवाशांनी केलेल्या नोंदींचा आधार घेऊन लॉर्ड कनिंगहम या इंग्रज अधिकाऱ्याने याचं संशोधन केलं आणि हे संशोधन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लेण्या आपल्याला सापडतात. आपल्याला माहित आहे की रायगड सारखा किल्ला, इथले पाण्याची टाकी आहेत ही बौद्धकालीन आहेत. लोहगड सारखा किल्ला आहे, लोहगडावर सुद्धा पाण्याच्या टाक्या आहेत, त्या बौद्धकालीन आहेत. नंतर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्या बांधले आहेत. जेवढे सह्याद्रीचे किल्ले आहेत त्या किल्ल्यांमध्ये मूळ लेणी आहेत, तिथे पाण्याचा पुरवठा 2000 वर्षापासून आहे. आमच्या उरणमध्ये अशा प्रकारची लेणी आहेत, पेणमध्ये अशा प्रकारची लेणी आहेत. याचा अर्थ सांस्कृतिक अर्थाने आगरी कोळी लोक भौगोलिक अर्थाने या लेण्यांशी जोडलेले आहेत. आणि बौद्ध संस्कृतीमध्ये सगळ्यात महत्वाची संस्कृती आहे की ज्या स्त्रियांना त्याच्या अगोदर अधिकार नाकारले होते मनुवादी संस्कृतीने, वैदिक संस्कृतीने, यज्ञ संस्कृतीने, ते अधिकार भगवान बुद्धांनी आपल्या मावशीच्या मागणीनुसार दिले आणि त्याचं प्रत्यंतर मुंबईच्या कोळीवाड्यात आजही पाहायला मिळतं. आगरी कोळी संस्कृती म्हणजे हुंडा नाकारणारी संस्कृती, मातृसत्ताक संस्कृती. या अर्थाने पाहिलं तर भारताला देण्यासारखं मुंबईमध्ये खूप आहे आणि म्हणून मुंबईतले कोळीवाडे हे स्त्रियांसाठी अत्यंत सुरक्षित आहेत, मातृसत्ताक विचारांचे आहेत. आणि हे कोळीवाडे सुरक्षित असल्यामुळे सुरुवातीला मुंबईचा विकास कोळीवाड्यांच्या परिसरामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांनी वस्ती करून केला आणि मुंबईची अशी स्वतःची एक संस्कृती आहे, ती संस्कृती स्त्री सत्ताक आहे आणि या संस्कृतीमुळे महामुंबई वाढत गेली. ही जी देणगी आहे ही भगवान बुद्धांच्या विचारांची देणगी आहे. आपल्याला माहित आहे पुण्यासारख्या ज्याला पुण्याला सांस्कृतिक शहर महाराष्ट्राचं म्हटलं जातं, पण या सांस्कृतिक शहरातच स्त्रियांच्या शिक्षणाला ज्योतिबा फुले आणि सावित्रीमाईंच्या चळवळीला विरोध हा पुण्यातल्या ब्राह्मणांकडून झाला. सावित्रीमाईंच्या अंगावर शेणाचे गोळे फेकण्यात आले. याचा अर्थ पुणे शहर हे स्त्री विरोधी आहे, तर मुंबई शहर हे स्त्री सत्ताक आहे, मातृसत्ताक आहे. इथे आताही बाजारामध्ये, मासळी मार्केटमध्ये निर्भयपणे मच्छी विकण्याचं काम स्त्रिया करत असतील तर या संस्कृतीचा अभ्यास मुंबईच्या विद्यापीठानं, दिल्लीच्या विद्यापीठानं, पुण्याच्या विद्यापीठाने करावं. आणि ज्या देशामध्ये पुरुष सत्ताक संस्कृती आहे, ती रामायणातली सीतेला वनवासात पाठवणारी संस्कृती असेल, महाभारतामध्ये द्रौपदीची साडी खेचणारी महाभारतीय संस्कृती असेल, या ज्या संस्कृती आहेत त्या स्त्री विरोधी आहेत. आणि मुंबईची, ठाण्याची, रायगडची जी संस्कृती आहे ही मातृसत्ताक आहे. याच संस्कृतीमध्ये वसई सारख्या परिसरामध्ये जे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं, काळा असो वा गोरा असो,
रेतीवाला नवरा पाहिजे. हे मातृसत्ताक संस्कृतीचं गीत आहे. आणि म्हणून जातीभेद, वर्णभेद, श्रीमंत गरीब हे भेद न पाहता केवळ आपल्याला सुखी करणारा नवरा हवा, अशा प्रकारचं महिलांचं स्वातंत्र्य गीत या भागात ऐकायला मिळतं. अशा अनेक प्रकारची गीतं कोळीवाड्यात आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून कल्याणची जी घटना आहे, अत्यंत वाईट घटना आहे. बौद्ध आणि आगरी कोळी यांच्यामध्ये अशा प्रकारचा वाद होणं म्हणजे इथल्या बाबासाहेबांच्या खोती विरुद्ध आंदोलनाचा विसर ठाणे जिल्ह्यातल्या कल्याणमधल्या लोकांना पडणं हे आहे. आणि म्हणून गावागावात जाऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोकणातले लढे, भगवान बुद्ध, एकविरा यांचं नातं हे घेऊन जात आहोत. आणि हा मैत्रीचा संदेश घेऊन जाऊन समस्त मागासवर्गीयांनी, ओबीसी, एससी, एसटी, आदिवासी यांनी जमीन हक्कांचे लढे, घर हक्काचे लढे, शिक्षणाचे लढे आणि आरक्षणाचे लढे एकत्रितपणे लढले पाहिजेत. आपली लढाई आम्हाला अधिकार नाकारणाऱ्या वैदिक उच्चवर्णीय लोकांविरुद्ध आहेत. ज्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यांनी इथल्या 85% मागासवर्गांना हे अधिकार नाकारलेत. हे अधिकार लोकशाही पद्धतीने आजही लढवायला हवेत. त्यामध्ये हिंसेचा संबंध येत नाही. कारण भगवान बुद्धांनी अहिंसक पद्धतीने जगाला जिंका, प्रेमाने जगाला जिंका अशा प्रकारचा संदेश दिला. आणि म्हणून हिंदू देवदेवतांच्या हातात अनेक शस्त्र, ढाल, तलवार, गदा पाहायला मिळते. परंतु भगवान बुद्धांच्या हातात असं कोणतंही शस्त्र पाहायला मिळत नाही. त्याच पद्धतीने आई एकविरेच्या हातात त्रिशूल नाही, शंख नाही, चक्र नाही, तर एकविरा ही भगवान बुद्धांची अहिंसक आई. आणि एकविरा संस्कृतीचे आगरी कोळी लोक सुद्धा अहिंसक आहे. परंतु ज्यावेळी त्यांच्या घरांवर, त्यांच्या जमिनीवर शासनाकडून अत्याचार करण्यात आले, भूसंपादनाच्या नावाखाली, विकासाखाली गावठाणं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी लोकशाही पद्धतीनं इथे लढे दिले गेले. आणि या लढ्यांमध्ये प्रमुख नाव लोकनेते दिबा पाटलांचं आहे. आणि आपल्याला माहित आहे की नवी मुंबई विमानतळाला जेव्हा बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात आलं, तेव्हा सगळे आगरी कोळी, सर्व पक्षातले आगरी कोळी, 4 जिल्ह्यातले आगरी कोळी एकत्र आले. त्यांनी सांगितलं की इथे बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदू हृदय सम्राट म्हणून नाव चालणार नाही. तर लोकनेते दिबा पाटील यांचा असा विचार होता की देव न मानणारा देव माणूस, म्हणजे देवाला नाकारण्याचं काम दिबा पाटलांनी केलं. आणि देवाला नाकारून सुद्धा इथल्या मानवी हक्कांच्या लढ्यामध्ये, प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यामध्ये 5 हुतात्मे दिले, आपलं स्वतःचं रक्त सांडलं. आणि 12.5% पुनर्वसनाचा कायदा संपूर्ण देशामध्ये नव्हता, तो तयार केला. आज त्याच कायद्याच्या जोरावर नवा कायदा, भूसंपादन कायदा 2013 निर्माण झाला. आणि 1894चा इंग्रजकालीन कायदा रद्द करण्यात आला. हा 2013च्या कायद्याचं जे योगदान आहे ते रायगडकरांचं आहे. आणि रायगड जिल्ह्यातल्या दिबा पाटलांच्या आंदोलनाला पार्श्वभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची आहे, भगवान बुद्धांच्या विचारांची आहे. महाडच्या खाडीवर आणि बौद्ध लेण्यांच्या परिसरात असलेल्या रायगड किल्ल्यामध्ये जिजाऊंचे सुपुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचं राज्य उभं केलं. आणि ज्यावेळी मनुस्मृती सांगत होती की समुद्र उल्लंघन करणं पाप आहे, त्यावेळी सम्राट अशोकाच्या आरमाराचं पुनरुज्जीवन छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. या आरमारामध्ये 50% मुस्लिम सैनिक आणि ओबीसी म्हणून आगरी कोळी भंडारी हे पुढे आहेत. अशा प्रकारचा विचार, अलौकिक विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा पाहायला मिळतो. तो मानवतावादी विचार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या केळशी मधल्या याकूत बाबांना आपलं गुरु मानलं. त्याच पद्धतीने अलिबागमध्ये कान्होजी आंग्र्यांनी आपले गुरु म्हणून अलीशाह बाबा यांना गुरु मानलं. आणि त्यामुळेच अलिबाग शहराचं नाव आपल्याला अली या नावाने अलिबाग असं पाहायला मिळतं. कोकणाचा हा वेगळा इतिहास निश्चितपणे सध्याच्या कट्टर हिंदुत्ववादी वातावरणात, हिंदू मुस्लिम दंगलींच्या वातावरणात, हिंदू बौद्ध विरोधात, हिंदू ख्रिश्चन दंगलीच्या वातावरणात सांस्कृतिक ऐक्याचं प्रतीक आपल्या देशाला देतो. आणि म्हणून हे सांस्कृतिक ऐक्य साध्य करण्यासाठी आपल्याकडे 20 तारखेला हे सकल भारतीय समाजाच्या वतीने सर्व जाती धर्मांचा एक मोर्चा कल्याणच्या प्रांत कार्यालयावर चाललाय. आणि ह्या मोर्चाचं वैशिष्ट्य कोणालाही दोष देणं किंवा आक्रोश निर्माण करण्याचं नाही, तर आगरी कोळी आणि बौद्ध या सगळ्या सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांमध्ये ऐक्य निर्माण करण्याचं आहे. आणि म्हणूनच मी आपल्यासमोर हे बोललो. माझ्या विचारावर आपल्या प्रतिक्रिया असतील ते आपण कळवा अशी मी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भारत. धन्यवाद. हे होते राजाराम पाटील सर. त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं आगरी आणि बौद्ध समाजाचं नातं या निमित्तानं उलगडून दाखवलं. आणि तुम्ही त्यांचं मत हे ते ऐकलेलं आहे. तुम्हाला नेमकं काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये या संदर्भात लिहा. आणि पाहत रहा मॅक्स महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा. धन्यवाद.